The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Poetry Storm, Whispers of Poets and Ghazals. Guinness Book of World Record holder, राष्ट्रीय कीर्तन सम्राट प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण वामनरावजी सिन्नरकर महाराज यांची कन्या कीर्तन चंद्रिका हरिभक्त परायण वैजयंतीजी वृषाली श्रीकृष्ण भट सिन्नरकर यांनी लिहिलेल्या काही खास कविता आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकणार आहोत. आपल्या वडिलांकडून वैजयंतीजी यांना जणू कीर्तनाचं पसायदानच मिळालंय. कॉमर्स, सिव्हिल डिफेन्सचं शिक्षण घेतलं, मात्र वडिलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी वैजयंतीजी यांचं कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, कविता, लेखन या माध्यमातून जनजागृतीचं कार्य सुरूच आहे. श्रीमद भगवद्गीता, राष्ट्रसंत, राष्ट्रपुरुष, भारतातील शूरवीर महिला, स्त्री अशा विविध विषयांवर प्रबोधनपर कीर्तन आणि प्रवचन त्या करतात. वैजयंतीजी यांची 24 पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. एवढ्यावरच न थांबता वैजयंतीजी या पोलीस, राजकारण, समाजकारण या क्षेत्रात देखील सक्रिय सहभाग घेत अनेक जबाबदाऱ्या सांभाळतायत. अशा बहुआयामी कीर्तन चंद्रिका वैजयंतीजी यांची रसाळवाणी ऐकण्यासाठी सुरू करूया आजचा कॅन्डिड पॉडकास्ट पोएट्री स्टॉर्म. नमस्कार, मी वैजयंती वृषाली श्रीकृष्ण सिन्नरकर. साहित्य लिहिताना मी कृष्णकन्या या नावाने लिहिते आणि माझे वडील राष्ट्रीय कीर्तन सम्राट डॉक्टर सिन्नरकर महाराज यांची मी कन्या आणि वामनराव सिन्नरकर महाराज यांची मी नात. मी साहित्य क्षेत्रात येताना असा कुठलाही विचार केला नव्हता की मला साहित्य लिहायचंय किंवा साहित्याचा मला काहीतरी खूप काही मोठं व्हायचं, असं कोणचंही नाही. अतिशय मी 6वीत असताना मी साहित्याकडे वळले म्हणजे मी शाळेत असताना आमच्या शाळेत वसंत बापट कविवर्य आलेले होते आणि त्यांनी ते सांगता असं म्हणाले की आपली स्वतःची कविता जर स्वतःची पाठ नसेल तर आपण दुसऱ्याला म्हणू शकत नाही, ती पाठ असली पाहिजे. म्हणून बहुतांशी कविता पाठ असाव्यात असं त्यांचा आग्रह होता. आणि ह्याच्यात शाळेमध्ये कविता पाठ करणं वगैरे हे सगळं सुरू होतं. त्याच्यात 6वीला मला पहिली कविता सुचली आणि ती अगदी सहज आली आणि ती मी आईवर सुरू केली. आणि इतकी साधी कविता होती की माझी आई, असं मी म्हणता जशी आहे जाईल तशी माझी आई, तिच्या नावात गोडवा, तिच्या कामात गोडवा, तिची तब्येत नाजूक फार, तशी शिस्त कडक फार, तिला क्रिकेटचे खूप वेड, तशी टीव्हीची पण मूड, काम करते दिवसभर, आराम नसतो क्षणभर. एवढ्या अशा साध्या शब्दांनी ती कवितेला सुरुवात झाली. आता तेव्हा वयही तेवढं लहान होतं, त्यामुळे कवितांचे शब्दही तसेच होते. परंतु ती कविता सुद्धा खूप मला असं म्हणता येईल की खूप चांगली ठरली. कारण माझा भाऊ किंवा माझा भाचा हे सगळे त्या कवितेवर बक्षिसं मिळवू लागले शाळेमध्ये. वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, त्याच्यात त्या कवितांचा वापर व्हायला लागला. आणि त्याच वेळेस 83 साल होतं आणि आपण वर्ल्ड कप जिंकलो होतो, भारताचा क्रिकेटचा. कपिल देव यांनी कप जिंकला होता आणि तेव्हा आमच्या सोसायटीत आमच्या एकाकडेच टीव्ही होता. सर्वजण आमच्याकडे येऊन टीव्ही पाहायचे आणि क्रिकेटची मॅच व्हायची. त्याचा आनंद घेता घेता मला क्रिकेटवर कविता सुचली आणि ती पण कविता मी सादर केली. अशी माझी खरी कवितेची सुरुवात झाली की जिथे कुठे मी कधी जाईल, मी काही करेल असा विचार न करता सहजासहजी घडत गेले. आणि मला वाटतं की कविता किंवा साहित्य लेखन हे करताना विचार नक्की केला पाहिजे, त्याच्यावर अभ्यास नक्की केला पाहिजे. परंतु ते लिहिताना मला हेच लिहायचंय, मला असंच लिहायचं असं करून साहित्य होत नाही. साहित्य हे सहज निर्मितीचं काम आहे. ते अभ्यासपूर्ण असलं पाहिजे. अनेक साहित्यिकांना तुम्ही वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल हे जितकं खरं आहे तितकंच त्या वाचनानेच तुम्ही तुमचं साहित्य चांगल्या पद्धतीने घडवू शकता. नाहीतर मग ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिले आणि पसायदान जगाला दिलं. तर पसायदान दिलं, पसायदान ह्याचा अर्थच आम्हाला जर कळला नाही तर ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला पसायदान दिले तर ते काय समजणार. पसायदान याचा अर्थ अगदी साधा आहे, प्रसाद. पूर्ण विश्वाला त्यांनी प्रसाद दिलेला. मग हा प्रसाद आहे, तो प्रसाद आपण जपला पाहिजे. म्हणून साहित्य हे जपलं पाहिजे आणि ते जपताना तितक्या ताकदीने ते आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाची लिहिण्याची पद्धत वेगळी असेल, परंतु
मला काहीतरी व्हायचंय, मला काहीतरी करायचंय, म्हणून काहीतरी लिहिण्यापेक्षा चांगलं लिहावं, चांगलं असावं, हा एक माझा नेहमी विचार असतो. त्यामुळे मी घाई करत नाही. याच्यासाठी मी माझं आत्ता अलीकडचंच एक उदाहरण सांगू शकते की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचा दिवस होता आणि त्या दिवशी सावरकरांवरती कार्यक्रम असताना माझ्याकडे सूत्रसंचलन होतं आणि कविता शक्यतो स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या असाव्यात असं सांगण्यात आलं. माझ्याकडे एकही कविता नव्हती. मी रात्री पूर्ण जागली की आता सावरकरांवर कविता लिहायची. 2-3 वाजेपर्यंत कागद गोळा केले, फेकायची. माझ्या पूर्ण खोलीत कागदांचे चित्र नाही, पण मला स्वातंत्र्यवीरांवर कविताच सुचली नाही. आता ते स्वातंत्र्यवीर आहे, त्यांच्यावर कविता लिहायची. त्यांनी जिथे लिहिलं इतकं सुंदर सुंदर लिहिलंय, तिथे त्यांच्यावर मी काय लिहिणार. पण लिहायचं असेल तर मग तेवढा अभ्यासपूर्ण किंवा तितकं ताकदवर असलं पाहिजे. म्हणून मला कदाचित ते जमत नव्हतं. शेवटी मी नाच सोडला. म्हटलं जी आपल्या कविता आहे त्यातली म्हणू, काही सावरकरांवरच म्हटली पाहिजे असं गरज नाही. मग मी शांतपणे झोपली 2-2:30 वाजता. सकाळी सुटून मला 10ला जायचं होतं आणि 9ला मला अचानक कविता सुचली आणि मी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कविता लिहिली. दारणा तीरी जन्म घेई हिरा हा एक, उष्ण प्रहरी चमकत असे तारा तो नेक. स्वातंत्र्याचा करुणी पुकार करती जय जयकार, आणि क्रांतिकारक घडविण्यास घेती पुढाकार. अंदमानच्या अंधारात तिरीप प्रकाशाची पेटत होती ज्योत भारताच्या स्वातंत्र्याची. स्वराज्याची पहाट पाण्या जीवन त्यांचे कष्टी, घरदार सारे वाहिले त्यांनी भारत मातेसाठी. समुद्रात मारून उडी धरली ही कास, आणि क्षणात रचला गेला होता एक इतिहास. स्वराज्याची पहाट पाहण्या जीवनात अंधार, परीन डरता केले खरे स्वप्न हे साकार. सर्व साहित्यातील असा अभ्यास केला आणि आणि प्रतिभावान साहित्यिक जगत चेता बनला. ओळखलं का आपण यांना हेच सावरकर, ओळखलं का आपण यांना हेच सावरकर. भारत मातेच्या स्वातंत्र्यातील हे एक वीर, हे एक वीर. अशी पटकन सुचलेली कविता आणि ती मग मी तिथे सादर केली. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश असा आहे की कविता ही सुचली पाहिजे. ती लिहिताना तितक्या ताकदीने तुम्ही ते शब्द टाकले पाहिजे. आणि कवितेला एका विषयावर कविता लिहू नये असं माझं स्वतःचं मत आहे की तुम्ही प्रत्येक विषयांना हात घालून प्रत्येक विषयाचा विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. साहित्य कसंही लिहिता येतं. आई बघ, घर बघ असंही साहित्य होऊ शकतं. बघ बघ हे बघ ते बघ झालं साहित्य. कविता म्हटलं तर अला अ टला ट जोडले की कविता होते. पण कविता काय आहे हे समजण्यासाठी कविता वृत्तात असते, कविता गझलमध्ये असते, कविता अभंगात असते. म्हणजे कविता छंदातही असते आणि कविता मुक्त छंदातही असते. पण मुक्त छंद म्हणजे काय हेच जर आम्हाला कळलं नाही तर आम्ही छंदबद्ध तर बाजूलाच सोडा. पण आम्हाला मुक्त छंद पण कळत नाही. आम्हाला अला अ टला ट जोडलं म्हणजे मुक्त छंद होत नाही. मुक्त छंदाचा एक प्रकार असतो, त्या प्रकारात आम्ही जोडलं गेलो पाहिजे आणि त्या विषयाने ते कवितेला तसं वळण दिलं पाहिजे. आम्ही राजकीय कवितांचंही लिखाण केलं पाहिजे, पण राजकारणांवर करताना कोणाचे नाव न घेता त्या राजकीय परिस्थितीला आम्ही चिमटे काढता आले पाहिजे. हे जर आम्हाला जमलं तर आम्ही कवितांचा एक चांगला पुढे नेऊ शकतो साहित्याला. आणि जे की पुढे पूर्वी आणलंय ना आपल्यापर्यंत, कुसुमाग्रज असतील, कविवर्य कुसुमाग्रज की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय, पु ल देशपांडे. आता आम्हाला ना खरं आमचा अभ्यास पण साहित्यातला खूप कमी असतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते म्हणजे महाराष्ट्रात 3च जण झालेले, हे पण आम्हाला माहित नाही. आणि मला सांगताना कधी कधी आश्चर्य असं वाटतं की कविवर्य कुसुमाग्रज आणि वि वा शिरवाडकर म्हणजे काही ज्यांना साहित्याची माहिती नाही त्यांनी जर म्हटलं की ह्या 2 व्यक्ती तर विशेष नाही, पण आम्ही खूप मोठे साहित्यिक आहे असं सांगणारी लोक सांगतात की ह्या 2 व्यक्ती. वि वा शिरवाडकर म्हणजे नटसम्राट विष्णू वामन शिरवाडकर ज्यांनी नटसम्राट लिहिलं तेच कुसुमाग्रज कना लिहिलेली. म्हणजे कना लिहो किंवा त्यांच्या कितीतरी कविता आहेत. स्वातंत्र्याची विनवणी कविता असेल, इतकी किती हृदयाला भिडते. आणि त्यांनी जे शिकवलं आहे, त्यांनी जे शब्द वापरलेले आहेत ते शब्द आपल्याला कसे वापरता येतील तसं आपल्याला त्यांच्या पद्धतीने त्यांनी खूपच सुंदर लिहिलंय. पण त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या मार्गाने जाण्याचं चांगलं साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपण का करू
घडू शकत नाही हा विचार करून आपण जर साहित्यात उतरलो तर निश्चितच आपलं साहित्य चांगलं होईल आणि ते साहित्य असंच पुढे पुढे जाईल. मी माझी एक कविता आहे की आपण वेगवेगळ्या कवितांचा विचार करतो, पण मला इथे अशी एक कविता सादर करायला आता आवडेल की जिला आपण सामाजिक वळण देऊ शकतो. तर ती म्हणजे औक्षण. औक्षण ही कविता म्हणताना मला असं म्हणता येईल की मीच विनंती करते इथे कर आपले जोडूनी, नका तोडू हो मन कोणाचे दुःख त्यांना देऊन. दोन मंडपी दोन विवाह एक अनाथ एक नाथ, नाथ होता श्रीमंताचा सोहळा रंगला धनात. विधवेलाही दूर सारुनी सुवासिनीने औक्षण केले, अनाथाने औक्षणास विधवेला बोलावले. घडले जरी वाईट काही अनाथ मी अनाथ नाही, परी विधवेच्या उद्धारा एक पाऊल पुढे झाले. सुवासिनीच्या औक्षणाचे लग्नही मोडले आणि कायद्याच्या कचाटीत वधूवर सापडले. न्याय देण्यास होती विधवा नाते तिनीच जोडले आणि तुटणारे लग्न पुन्हा विधवेनीच तारले. राजाराम मोहन राय बंद करती चालसतीची आणि हीच प्रथा पुढे आणली आन राखो विधवेची. विदुर इथे वावरतो नाही नियम काही त्यास, मग सांगा विधवेसाठी इथे नियम का खास. औक्षणाच्या ताटामधील दिवाही सांगतो आहे आणि विधवेच्या हातामध्ये मी तुपाशिवाही जळतो आहे. सुवासिनी आणि विधवा असा फरक आता सोडा सोडा, महिला आहे महिला म्हणून सन्मान त्यांचा करा करा. महिला आहे महिला म्हणून सन्मान त्यांचा करा करा. अशा पद्धतीने आपण समाजाला कुठेतरी दिशा देण्याचं कामही साहित्यातून केलं पाहिजे असं मला वाटतं. की आपण महिला आहे महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे. हे मला सांगताना की असं सगळं जरी असलं तरी आपण सर्वजण कॉलेजचे विद्यार्थी आहोत, कॉलेजमध्ये फिरणारे आहोत, बागडणारे आहोत आणि कॉलेजचे दिवस कोणाला आठवत नाही, कोणाला आनंद देत नाही. आपल्या सगळ्यांना म्हणजे आपण कितीही अभ्यास असलं वगैरे तरी कॉलेजमध्ये कॉलेजची मजा घ्यायचीच असते. आणि म्हणूनच एका त्या वेगळ्याच विषयाकडे मला तुम्हाला घेऊन जावं असं वाटतंय की कॉलेजमध्ये म्हणजे आता कॉलेज झालंय, सगळं झालंय, आपण बाहेर पडलोय आणि एखाद्या दिवशी अचानक आपलं गेट टुगेदर ठरलं आणि आपण कॉलेजमध्ये खूप वर्षांनी भेटायला आलो. मग तेव्हा पुढे काय म्हणून जी कविता मी केली आहे ती आपल्या पुढे सादर करते. आता ती कविता म्हणजे ह्या कवितेचं वैशिष्ट्य असं की आमच्या VYK कॉलेजच्या पाऊल खुणा म्हणून कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये की सर्व विद्यार्थी मागचे जेवढे विद्यार्थी आजपर्यंत कॉलेज पास होऊन गेले त्या सर्वांचं एकत्रीकरण असतं, ते गेट टुगेदर. त्यावेळेस त्या कॉलेजमध्ये आमच्या MS गोसावी सरांच्या समोर मला ही कविता म्हणण्याचं भाग्य लाभलं. ती माझी कविता आहे पुढे काय. ती कविता मी आपल्याकडे आता सादर करते. आभाळासारखं मन माझं दट्ट, कॉलेजमध्ये आल्यावर मला बरं वाटतं. अनेक दिवसापासून सहवास तुटला तो तुटणाऱ्या ताऱ्यासारखा, काही वर्षानंतर मी पुन्हा कॉलेजमध्ये आलो वाऱ्यासारखा. आठवत होते ते दिवस, आठवत होते ते दिवस तिच्या मागे मागे फिरणे, आठवत होते ते दिवस तिच्या मागे मागे फिरणे, तिने नकार दिल्यानंतर पुन्हा वळून पाहणे. आठवत होते तिच्या मैत्रिणीशी दाट मैत्री करणे, पुन्हा तिच्या मागे फिरणे, पुन्हा तिचा नकार घेणे. आठवत होते लेक्चरला दांडी मारणे, आठवत होते लेक्चरला दांडी मारणे, नंतर तिचीच वही मागणे. आठवत होते आपले दिवस खास गॅदरिंगचे, आठवत होते आपले दिवस खास गॅदरिंगचे, हट्टाने तिच्याबरोबर डुएट म्हणण्याचे. आज तिला पाहिल्याने म्हटलं आहे जशीच्या तशी, आज तिला पाहिल्याने म्हटलं आहे जशीच्या तशी, अगदी मिळती जुळती संतूरच्या जाहिरातीशी. तिने मला पाहिलं म्हटलं किती रे फरक झाला बघ तुझं पोट सुटलं. तिने मला पाहिलं म्हटलं किती रे फरक झाला बघ तुझं पोट सुटलं. मी तिला सहजतेने म्हटलं अगं ती श्रीमंती माझी तेवढी तरी राहू दे, बाकी सर्व सोड, तुझं माझं बोलणं आता तरी होऊ दे. तिच्याकडे पाहून फिरत होते मनातून इंद्रधनुष्याचे रंग आणि होत होतो मी तिच्या प्रत्येक शब्दात दंग. तिच्यात आणि माझ्यात झाल्या खूप गप्पा टप्पा, तिच्यात आणि माझ्यात झाल्या खूप गप्पा टप्पा, आजही सोबतीला कॉलेजचा कट्टा. तेवढ्यात 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 जाण्याची वेळ झाली, ती म्हणाली बाय. तेवढ्यात जाण्याची वेळ झाली, ती म्हणाली बाय. मी मन राखत मनातच म्हटलो आता पुढे काय, आता पुढे काय, आता पुढे काय. अशा पद्धतीने
आपल्या कॉलेजचे दिवस सुद्धा आठवत आणि ते काय काय आपण घडवलं असेल कॉलेजमध्ये हे सुद्धा आपल्याला साहित्यातून किती सुंदर पद्धतीने रंगवता येतो. आणि ह्या पद्धतीने साहित्य हे आपल्या जीवनाशी किती निगडित आहे, किती महत्वाचं आहे. जितका अभ्यासपूर्ण आहे तितकंच ते विनोदी आहे, तितकंच ते तुम्हाला खिळवून ठेवणार आहे, तुमच्या मनामनात उतरणार आहे. फक्त ते साहित्य जपलं पाहिजे, त्याला फुलवलं पाहिजे आणि तितक्याच पद्धतीने ते उंचीवर नेऊन ठेवलं पाहिजे. मी कटाव लिहिलेला आहे, मी पोवाडा लिहिला आहे, मी अभंग लिहिलेले आहे, बालकवितांचंही लेखन केलेलं आहे. बालकवितांचं लिहिताना मला आजी पण माझी दिसते आणि त्याची एकच ओळ मी आपल्या पुढे आता सादर करते की माझी आजी म्हणजे कसं वाटतं पहा मुलांना आजी म्हटल्यावर. आजी थकली कमरेत वाकली चालते तुरु तुरु, पहाट पहाट सडा रांगोळी कामे तिची सुरू. अशी आजी आहे. अशी आजी सुद्धा आपल्याला आपल्या जवळ असते, आजूबाजूला असते की ती कायम कामातच असते पण ती आपल्याला खूप जीव लावत असते. मग त्या आजीचं सगळं वर्णन त्या कवितेत पुढे केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बालकवितांनाही हात घालू शकता, तुम्ही विनोदाच्या कविताही करू शकता, तुम्ही 4 ओळी करू शकता. 4 ओळीत तर मी म्हणते की पावसानेच मला शिकवलं आहे, पावसानेच मला शिकवलं आहे कमजोर व्हायचं नाही आणि कितीही भरून आलं तरी आपण कोसळायचं नाही. ही कविता. किंवा मी असंही म्हणू शकते की आज मी जेव्हा फिरते आणि मला जेव्हा चंद्र चांदण्या दिसतात तेव्हा मी म्हणते की इतकं सुंदर आहे हे जग की चंद्र आणि चांदण्या पाहिल्यानंतर त्यांच्यात आपण कसं मिसळून गेलो पाहिजे. चंद्रासारखंच जगायचं ठरवलं मी की चंद्रासारखंच जगायचंय तर कसं जगायचंय हे सुद्धा सगळं आपल्याला कवितेतून सांगता आलं पाहिजे आणि ते सांगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे की चांदण्या आहेत, चंद्र आहेत, त्यांच्या भोवती फिरतो आहे आणि त्यांच्या भोवती त्यांचं जग कसं आहे, त्या जगात माझं जग कसं आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. या फुलांमध्ये मी कशी सजली आहे, फुलं पानं कशी आहेत, निसर्गाशी आपण कसं आहोत, आपण स्वर्गाशी जोडलं गेलं पाहिजे, आपण निसर्गाशी जोडलं गेलं पाहिजे, या सगळ्या ज्ञानाशी जगलं पाहिजे. संतांचा इतिहास आपल्याकडे आला पाहिजे. जेव्हा आपण संत साहित्याला हात घालतो किंवा अभ्यास करतो तेव्हा आपलं साहित्य परिपक्व होतं. म्हणून संतांच्या साहित्याचा हा दर्जा हा निश्चितच अधिक आहे. साहित्यिकांचा दर्जा हा उत्तमच असतो पण संत साहित्य हे कधीही न संपणारं साहित्य, कारण संत म्हणजे कधीही ज्यांचा होत नाही अंत आणि अभंग म्हणजे जे कधी भंग पावत नाही ते अभंग. अशा पद्धतीने जर संतांचे अभंग म्हणजे न संपणारं साहित्य, सूर्यचंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत हे साहित्य जिवंत आहे. मग हे साहित्य जिवंत असेल तर माझं साहित्य तितक्या ताकदीचं जरी नसेल तरी त्या अनुषंगाने असलं पाहिजे. म्हणून त्या संत साहित्याचा अभ्यास मी केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून हे सगळं करताना हे सगळं माझ्या डोक्यात येण्यासाठी हे कुठे आलं तर ही सगळी परंपरा मला माझ्या घरातून मिळाली. माझे वडील पण साहित्य लेखन, त्यांचे पण 15-16 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. माझे आजोबा पण स्वतः साहित्याचं लेखन करायचे. माझी आजी अभंग वगैरे म्हणायची, माझी आई सगळं त्यांचे सगळं तोंडपाठ होतं. आणि हे सगळं म्हणजे माझी आजी आणि आई हे काय करायचे, स्वयंपाक करता करता अजूनही त्यांचं तेच आहे. आता आजी हयात नाहीये पण आई पण स्वयंपाक करता करता अभंग म्हणे, गाणे म्हणे की जे संस्कारी आहे. त्याच्यामुळे त्यांचं एक वैशिष्ट्य असतं की ते स्वतः पाठ पण होतं आणि ते त्या अन्नात उतरतं, त्यामुळे आपलं अन्न स्वादिष्ट सात्विक होतं. हा सुद्धा एक विचार आपल्याला मिळतो. ही आपल्या भारताची संस्कृती आहे. म्हणून साहित्यातून संस्कृती टिकली जाते. ती टिकवण्यासाठी हे साहित्य महत्वाचे. हे साहित्य जपलं पाहिजे आणि ते साहित्य चांगल्या पद्धतीने उतरवलं पाहिजे. हे करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याच्यातून अनेक कविता उदयास आल्या. त्यातल्या अजून एक कवितेचा मी इथे नक्की उहापोह करेन की जी माझी कविता सगळ्यांना खूप आवडते, की जी मी सगळ्या कवितांच्या बऱ्याच आधी लिहिलेली आहे, ती म्हणजे माझी भिकारी ही कविता आहे. ती कविता मी इथे सादर करते. भिकारी. मी एक साधा भिकारी, पण आज मात्र कमालच झाली. माझ्या भेटीसाठी देवाची स्वारी झाली. अरे भल्या माणसा काय हवे ती माग, या युगात तुला कोण बनवते सांग. देवा, रामकृष्ण इतकं मला मोठं नको बनवू आणि दुसऱ्यांच्या सुखासाठी दुःख नको देऊ. रावण कंसा इतकं मला लहानही नाही व्हायचं आणि दुसऱ्यांच्या दुःखातून सुखी नाही बनायचं. अर्जुनासारखं मोठेपण माझ्याकडे नाही आणि तुझ्यासारखा सारथी मला झेपणार नाही. दुर्योधना इतका मी छोटा देखील नाही आणि द्रौपदीचे वस्त्रहरण कधीच करणार नाही.
विभीषण होऊन मी जगू शकत नाही आणि भावाचीच पापं मी पाहू शकत नाही. कुंभकर्ण देखील मी होऊ शकणार नाही आणि पापाचा भागीदार मी बनणार नाही. राजा होऊन जगणे खूप कठीण आहे. मुकुटातल्या काट्यांची मला जाण आहे. सामान्य माणूस होऊन मला जगायचं नाही, कारण त्याला विचारणारा म्हणे इथे कोणी नाही. या कलियुगात सारे अवघड आहे. कोणाचंही रूप इथे जड आहे. म्हणून म्हणतो देवा मी भिकारीच बरा. बंगले गाड्या असून देखील भिकारीच खरा. शिवाय सतत माझ्या मुखी नाम तुझे असेल आणि तुझ्या छपराखाली माझे वास्तव्य वसेल. म्हणून म्हणतो देवा मी भिकारीच बरा आणि बंगले गाड्या असून देखील भिकारीच खरा आणि बंगले गाड्या असून देखील भिकारीच खरा. म्हणजे एका भिकाऱ्याला सगळ्या अँगलनी कसं पाहता येऊ शकतो. भिकारी किती सर्वश्रेष्ठ आहे, कोणाने आपण तुच्छ मानू नये हे पण ह्या कवितेतून सांगितलंय. प्रत्येक व्यक्ती ही काहीतरी समाजाचं देणं असते आणि ती आपल्याला देत असते. ते देताना आपल्याला ती कशा पद्धतीने देते हे समजण्याची कला आपल्याकडे असली पाहिजे आणि ती आपल्याला लोकांकडे दाखवता आली पाहिजे. मुळात आपण प्रत्येकाला तुच्छ मानणं, आपण म्हणजे ग्रेट आहोत, ह्या गोष्टी जर आपण असंच वागत राहिलो तर आपण कधीही प्रगतीपथावर आपण स्वतःही जात नाही आणि समाजालाही आपण त्या दिशेने घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून ह्या सर्व गोष्टी पुढे नेण्यासाठी साहित्य हे सर्वात महत्वाचं आहे. त्यातल्या कविता म्हणजे तर आपला जीव की प्राण आहे. कविता आपल्याला समजल्या तर खूप सुंदर आहेत, पण त्या समजून घेता आल्या पाहिजे. आणि कवितेचा एक शब्द जरी बाहेर आला ना तरी तो मनाला उल्हास देणारा असतो, मन प्रफुल्लित करणारा असतो. एखादा शब्द आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे असं म्हटलं की आपल्या मनात आनंद आणि आपल्या आजूबाजूला आपोआप आनंद निर्माण होतो. किती साधा शब्द आहे पण किती सुंदर पद्धतीने आणलेला आहे. म्हणजे आता भारत आंब्यांनी सुद्धा लिहिलं, जन पळभर म्हणतील हाय हाय. पळभर म्हणणारे हाय हाय. तुम्ही गेल्यावर कोणी रामकृष्ण ही आले गेले त्याविने जग का ओसची पडले मग काय अटकले मज शिवाय जन पळभर म्हणतील हाय. ते येऊन गेल्यावर त्यांच्यानंतर काय अडलं नाही तर मी गेल्यानंतर काय अडणार आहे. पण हा विचार आपण केला पाहिजे. म्हणून आपल्या वृत्ती, कविता ही आपली वृत्ती असते, कविता ही आपली प्रवृत्ती असते. साहित्यामध्ये आपण जेव्हा साहित्य आपलं लिहितो त्याच्यात आपण दिसत असतो आणि ते आपण आपल्यातून लोकांपुढे आलो पाहिजे आणि दिसलं पाहिजे. आपण कसं आहोत हे आपलं साहित्य आपण लोकांना दाखवतो. त्यामुळे आपला आरसा हे साहित्य हे आपण विसरून जाणार नाही. त्यामुळे त्या आरशात आपल्याला पाहायचं आहे आणि त्या पद्धतीने साहित्याची निर्मिती झाली पाहिजे, ती होत राहिली पाहिजे, ती अधिक उंचीवर नेली पाहिजे. मी तर म्हणते की अनेक साहित्यिक तयार झाले पाहिजे. मी तर भाग्यवान आहे की मी नाशिकमध्ये राहते, कारण नाशिकमध्ये खूप साहित्यिक आहेत, उत्तम साहित्यिक आहेत नाशिकमध्ये. आधी पण होऊन गेलेले म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, कवीमध्ये कुसुमाग्रज असतील, बागुल सर असतील, किती आहेत, नारायण सुर्वे, किती नावं घ्यावे तेवढे कमी आहेत. पी.वाय. कुलकर्णी की ज्यांचं मला खूप मार्गदर्शन लावलं. पी.वाय. कुलकर्णी म्हणजे आनंद जोरवेकर, जे BYK कॉलेजला इंग्लिश आणि मराठी दोन्ही विषय उत्तम शिकवायचे. दोन्ही विषयांवर त्यांचा हात कट. इंग्लिशला विद्यार्थी वर्गात बसायचे नाही, पण पी.वाय. कुलकर्णी म्हणजे आनंद जोरवेकर सरांचा तास म्हटल्यावर सर्व वर्ग भरलेला असायचा आणि त्यांनी मला वक्तृत्व स्पर्धा असतील, कवितांची असतील, मला बोलवून घेऊन मार्गदर्शन करून मला ते स्पर्धेला पाठवायचे. म्हणजे जेव्हा तुम्हाला इतके सुंदर हात डोक्यावर राहतात ना तेव्हा तुमच्या साहित्याला कुठेतरी थोडीशी दिशा मिळते. तुम्ही उत्तम होतात असं नाही, पण तुम्हाला एक चांगली दिशा मिळते. उत्तम होण्यासाठी तुम्हाला खूप पुढे जायचं आहे, खूप अभ्यास करायचा आहे आणि तो मी नक्कीच ह्या पुढे करणार आहे. माझे अजून बरेच कविता आहेत, पण मी आता आपल्याला सर्वच बोलता थोडक्यात काही कविता ऐकवल्या. पुढे जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा मी अजूनही काही कविता ऐकवेल, पोवाडा वगैरे पण ऐकवेल. आणि आज मात्र मी तुमची सर्वांची आता इथे रजा घेते. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.